आम्ही 17 तारखेला मोर्चा काढण्यासाठी पूर्ण गाववाईज सेक्टरवाईज आमच्या सभा चालू आहेत आणि 17 तारखेला मोर्चा सर्व नागरिक म्हणजे कांबोटा, खारघर, पनवेल आणि तलोजा या परिसरामधले सर्व नागरिक इथं कांबोट्याला 10:30 वाजता जमणार आहेत. हॉटेलच्या जिथून जलवाहिनी जातोय त्या जलवाहिनीजवळ तो कॉक फिरवण्यासाठी येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही 3 वेळा भेटायला गेलो होतो रितसरप्रमाणे, पण एकदाही आमची भेट झाली नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवेदन त्यांच्या कार्यालयामध्ये देऊन आलेलो आहोत आणि या संदर्भात मी स्वतः महापौरांशी वैयक्तिक भेटूनसुद्धा बोललो, दूरध्वनीवरूनसुद्धा कालसुद्धा बोललो त्यांच्याशी आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटलेलो आहोत या संदर्भात सुद्धा. हो, काल मला त्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर आहेत त्यांचं फोनवरती दूरध्वनीवर माझी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं तुम्ही एकदा गणेशजी नाईक साहेबांशी सुद्धा चर्चा करा. मी त्यांची चर्चा करण्यासाठी त्यांचंही निवेदन बनवलेलं आहे. मी आज भेटायला सुद्धा गेलो होतो सकाळी, पण मला समजलं त्यांच्या कार्यालयामधून आज कॅबिनेट मिटिंग असल्याकारणाने ते आज मुंबईला आहेत. तर आज पत्रकार परिषद असल्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही, पण साधारण या 2 दिवसामध्ये त्यांची मी भेट घेणार आहे. हो, त्यांना मी ऑलरेडी राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर त्यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, रितसर ईमेलसुद्धा केलेलं आहे. आजच्या पनवेलमध्ये म्हणजे उरणमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे मी रितसर त्यांनासुद्धा निवेदन देणार आहे. आज मोरबे धरणामध्ये पाहिले तर 100 MLT पाणी अतिरिक्त पाणी त्यांच्याकडे आहे आणि काल आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे जे बाईट दिले किंवा वृत्तपत्रामध्ये माहिती मिळाली त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं 85 दिवस पुरेल एवढं पाणी आमच्याकडे साठा आहे. आमची विनंती अशी का 15 आपण जनरली 7 जूनच पकडतो, पण आम्ही 15 जूनपर्यंत पावसाचा एक अंदाज येऊन 1 महिनाभर पाणी जरी आम्हाला 30 MLT दिलं तर आपण पनवेलमधल्या जी समस्या पाण्याच्या आज झालेली आहे तिच्यामध्ये पाण्यावर आपण व्यवस्थितपणाने पाणी आपण नागरिकांना देऊ शकतो.